मैत्रिणींनो, प्रत्येक लेडीजला क्लीन अँड ऑर्गनाइज किचनमध्ये काम करायला आवडतं, कारण आपला भरपूरसा वेळ हा किचनमध्येच जातो. पण किचन ही घरातली अशी जागा आहे जी कितीही ऑर्गनाइज केली तरी त्यामध्ये पसारा होणारच. तर हॅलो, हाय, नमस्ते, मी अंकिता आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचन ऑर्गनायझेशन टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला तुमचं किचन नेहमी नीटनेटकं आणि ऑर्गनाइज करायला मदत करेल. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं किचन नेहमी नीटनेटकं आणि ऑर्गनाइज असावं, तर किचनचा जो सिंक एरिया असतो ना, तो नेहमी आपल्याला ऑर्गनाइज ठेवायला हवा. बरेचदा आपण त्या एरियाशी रिलेटेड सामान ओट्यावरच ठेवतो. ओटा जर लहान असेल ना, तर तो एरिया दिसायला घाण दिसतो. ऑलरेडी आपल्या सिंकमध्ये भांडे जमा झालेले असतात. या व्यतिरिक्त भांडे घासायचं साबण, त्याचबरोबर लिक्विड, या सगळ्या वस्तू त्या ओट्यावरच ठेवल्या जातात आणि दिसायला ओटा अनऑर्गनाइज दिसतो. त्यामुळे सिंकचा जवळपासचा एरिया जो असतो तो देखील आपण व्यवस्थित स्वच्छ करत नाही. त्यासाठी सिंक एरियाजवळ एखादी सिंक ऑर्गनायझर लावणे हे गरजेचे आहे. तेव्हाच सिंकशी रिलेटेड जेवढाही वस्तू आहेत त्या एका ठिकाणी ऑर्गनाइज राहतील. तर तुम्ही आता माझा सिंक ऑर्गनायझर बघू शकता. एकाच ऑर्गनायझरमध्ये सगळ्या वस्तू आलेल्या आहे. जसं ओटा पुसायचा जो कापड मी यूज करते तो तिथेच मी वाळू घातलेला आहे. त्यानंतर जे काही भांड्यासाठी लिक्विड लागतं ते तिथेच ठेवलेलं आहे. हँडवॉश बॉटल, त्याचबरोबर भांड्याला लागणारं लिक्विड ते देखील मी तिथंच ठेवलं आहे. या व्यतिरिक्त बरेचदा ओटा पुसायसाठी किंवा वाईप करण्यासाठी आपण वायपर वापरतो आणि पहिले मी तो वायपर काय करायचे की त्या सिंकमध्ये ठेवायचे. बरेचदा त्यामध्ये भांडीही असायची, तर त्याला देखील आपल्याला कुठेतरी जवळपास हँग करणे गरजेचे आहे. तर अडेसिव्ह हुकच्या मदतीने मी त्याला हँग केलेले आहे. त्यानंतर किचन सिंकचं जे खालचं कॅबिनेट आहे त्यामध्ये मी कचऱ्याची डस्टबिन ठेवते, कारण माझ्या किचनला किंवा त्या साईडच्या बेडरूमला बाल्कनी अटॅच नाही आहे. मग कचरा फेकायला खूप दूर जावं लागतं. त्या व्यतिरिक्त डस्टबिनसाठी जी लागणारी गार्बेज बॅग आहे मी तिथेच एका ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाइज केलेली आहे. आणि जेव्हाही डस्टबिन सुकलेली मी त्या कॅबिनेटमध्ये ठेवते, तर तेव्हाच्या तेव्हाच ती गार्बेज बॅग मी डस्टबिनमध्ये टाकत असते, कारण नंतर टाकली तर बरेचदा घरातले अदर मेंबर्स गार्बेज बॅग न टाकताच कचरा टाकतात. आणि बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल, जर माझ्याकडे जशी डस्टबिन आहे त्या प्रकारची जर डस्टबिन तुमच्याकडे असेल, तर त्यामधली जी गार्बेज बॅग आहे ती वारंवार आत जाते जेव्हा ती गार्बेज बॅग भरते. तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता. मी त्या डस्टबिनला इलास्टिक बांधलेली आहे. जेव्हा ही गार्बेज बॅग त्यामध्ये टाकते तेव्हा गार्बेज बॅगचा जो वरचा भाग आहे तो इलास्टिकमध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फसवून घेते. आता तुम्ही या गार्बेज बॅगमध्ये कितीही जरी कचरा टाकला तरी गार्बेज बॅग आत जाणार नाही. बरेचदा गार्बेज बॅग डायरेक्टली आत गेल्यामुळे काय होतं की डस्टबिनमध्ये आजूबाजूलाही कचरा सांडतो आणि त्यामुळे आपली डस्टबिन खराब होते. मग ती आपल्याला वारंवार वॉश करावी लागते. या ट्रिकने जर तुम्ही डस्टबिन ऑर्गनाइज केली तर हप्त्यातून एकदा जरी तुम्ही डस्टबिन वॉश केली तरी देखील चालेल. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की ओल्या कचऱ्याची आणि वाळल्या कचऱ्याची डस्टबिन वेगवेगळी ठेवायची. या व्यतिरिक्त कचऱ्याची रिलेटेड जेवढेही सामान आहे, जसं डस्टपॅन आहे, 2 डस्टपॅन आहे माझ्याकडे, तर ते मी खाली न ठेवता वर्टिकली ऑर्गनाइज केलेले आहे. त्यामुळे खालची स्पेस खराब होत नाही. यानंतर जर तुम्हाला आपलं किचन ऑर्गनाइज ठेवायचं असेल तर नेहमी ओल्या कचऱ्याची आणि सुक्या कचऱ्याची डस्टबिन वेगवेगळी ठेवायची. इथे ओल्या कचऱ्याची डस्टबिन जस्ट मी सिंकच्या बाजूला ठेवलेली आहे, कारण बरेचदा आपण काय करतो, चहापत्ती वगैरे सिंकमध्ये टाकतो किंवा खरकटं अन्न डायरेक्टली सिंकमध्ये टाकतो. तर ते सिंकमध्ये न टाकता डायरेक्टली या गाळून डस्टबिनमध्ये टाकायचं आणि त्या डस्टबिनमध्ये एक गार्बेज बॅग टाकायची, जेणेकरून डस्टबिन घाण होणार नाही. पण ओल्या कचऱ्याची डस्टबिन आपल्याला रोज वॉश करायची आहे. या व्यतिरिक्त जे सिंकला लागणारं स्क्रबर आहे ते देखील आपल्याला वेगळं ठेवायचं आहे. त्यानंतर इथे एक आपण हँड टॉवेल देखील लटकवायचा आहे आणि सिंकच्या खालच्या भागाला एक डोरमॅट टाकायची आहे, जेणेकरून काम करताना थोडं जरी पाणी सांडलं तर ते पूर्ण आपल्या किचनमध्ये पसरणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला नेहमी आपलं सिंक ऑर्गनाइज करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या ज्या बेसिक वस्तू असतात ना, त्या देखील ऑर्गनाइज करणे खूप गरजेचे आहे. तर त्यासाठी माझ्या किचनमध्ये ही एक पॅन्ट्री बनलेली आहे. बरेचदा किचन व्हिडिओ जेव्हा मी शेअर केले तेव्हा बरेच ताईंनी मला कमेंट केलं होतं की ताई तुमची पॅन्ट्री दाखवा, ती कशी बनलेली आहे. तर हे आपल्या कपाटासारखंच एक कपाट आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे लोखंडी रॉड लागलेले आहे आणि
व छोटे छोटे लोखंडी त्याला कप्पे लागलेले आहे। तर हे जवळजवळ 6 कप्पे आतल्या साईडला दिलेले आहे आणि 6 कप्पे दरवाजाला अडकवायचे आहे। तर जेव्हाही मी काचेची भांडी ऑर्गनाइज करते या कप्प्यामध्ये, तर मी लक्षात केलं की काचेचा बेस घाई गडबडीत फुटू शकतो। मग अशा वेळेस या कप्प्यामध्ये खालच्या साईडला मी फोम टाकलेला आहे आणि त्यावर तर मॅट टाकलेली आहे। तुम्ही वाटेल तर न्यूजपेपर वापरत असाल तर न्यूजपेपर देखील टाकू शकता। तर हे जे कप्पे आहे ना, ते आपण साईजनुसार ॲडजस्ट करू शकतो। जर मोठ्या बरण्या असेल त्या साईजनुसार हे कप्पे आपण वरती खालती अटॅच करू शकतो। तर दरवाजाला 6 कप्पे दिलेले आहे आणि आतल्या साईडला 6 कप्पे दिलेले आहे। तर ही जी पॅन्ट्री आहे ती मला किचनमध्ये खूप जास्त युजफुल वाटते, त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर केली। याला क्लीन करणे देखील खूप इझी आहे। तुम्ही वाटेल तर यातले एक एक कप्पे काढून देखील क्लीन करू शकता, नाहीतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की पॅन्ट्रीची पूर्ण क्लिनिंग करायची आहे तर इझिली पूर्ण कप्पे काढून तुम्ही इझिली पॅन्ट्रीला क्लीन करू शकता। जर का तुमच्याकडे मॉड्युलर किचन नसेल आणि कधी बनवायचा विचार करत असाल तर ही ऑर्गनायझेशन आयडिया नक्की ट्राय करा। तुमच्या किचनमधला भरपूरसा सामान या एकाच पॅन्ट्रीमध्ये ऑर्गनाइज होईल व प्रत्येक वस्तू वेळेवरही मिळेल। या व्यतिरिक्त नेहमी कंटेनर घेताना लक्षात ठेवायचे की ते कंटेनर ट्रान्सपरंट असायला हवे, जेणेकरून त्यामध्ये काय स्टोअर केलेलं आहे हे आपल्याला इझिली दिसेल। तर आता तुम्हाला माझी पॅन्ट्री हलकीशी कलरफुल दिसत असेल, पण काही दिवसानंतर मी माझ्या पॅन्ट्रीसाठी सेम कंटेनर घेणार आहे। जर या पॅन्ट्रीमध्ये आपण सेम आकाराचे कंटेनर ऑर्गनाइज केले ना तर ही पॅन्ट्री दिसायला अगदी छान दिसेल। यानंतर बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपण किचन ओट्यावर भरपूर सामान ठेवतो। मग अशा वेळेस लक्षात घ्यायचं आहे की गरजेच्याच वस्तू आपण किचन ओट्यावर ठेवायला हव्यात। जसं तुम्ही बघू शकता माझ्याकडे ही एक लोखंडी रॅक आहे जी मी 3-4 वर्ष अगोदर घेतली होती, खूप युजफुल आहे। तर त्यावर मी थोडेसे मॅट टाकलेले आहे, कारण त्यामध्ये गॅप आहे तर सामान खाली पडू नये आणि गरजेच्या वस्तू ठेवलेल्या आहे। जसं तुम्ही पाहू शकता हे पोळपाटाला लागणारं खालचं न्यूजपेपर आहे आणि ते डब्यात ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला हलकंसं जरी पीठ असेल तर ते पूर्ण किचनमध्ये पसरणार नाही। त्यानंतर तेला तुपाचं भांडं ठेवलेलं आहे, पोळ्यासाठी लागणारं पीठ एका डब्यात ठेवलेलं आहे आणि वरच्या भागाला चहा, साखर आणि मिठाचं कंटेनर ठेवलेलं आहे। लक्षात ठेवायचं की मिठाचं कंटेनर नेहमी काचेचं यूज करायचं। त्यानंतर जे तेलासाठी लागणारे कॅन असतं ते एखाद्या कंटेनरमध्ये ठेवायचं आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे रोजचं वापरातलं तेल आहे ते मी आणखी एका प्लेटमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून ते कंटेनर तेलकट होणार नाही। आता बघा इथे मी ऑर्गनायझर यूज केल्यामुळे खालची जी जागा आहे ती क्लीन करणे किती इझी झालेली आहे। जर का या वस्तू मी डायरेक्टली ओट्यावर ठेवल्या असत्या तर ओट्यावर पसारा झाला असता। या व्यतिरिक्त ओटा व्यवस्थित साफ करणे हे देखील कठीण वाटले असते। ऑर्गनायझर असतातच यासाठी की आपण त्याला इझिली मूव्ह करू शकू आणि खालचा भाग व्यवस्थित क्लीन करू शकू। त्यानंतर गॅसला जे लागूनच कॅबिनेट आहे त्यामध्ये मी रोजच्या वापरातली भांडी स्टोअर केली आहे। जसं आता आपल्याला रोज पोळपाट लागतो तर पोळपाट ठेवलेला आहे, गॅस बर्नर सेवर ठेवलेले आहे। त्यानंतर तिखट मिठाचा डब्बा देखील तिथेच ऑर्गनाइज केलेला आहे आणि तिखट मिठाच्या डब्यामध्ये रोजचं लागणारं सामान ऑर्गनाइज केलेलं आहे। पहिल्या वाटीमध्ये इवन मी मसाले देखील जे खडे मसाले असतात ना ते देखील ठेवलेले आहे, जेणेकरून मला कॅबिनेट ओपन करावे लागणार नाही। हिंगाची डब्बी देखील तिथेच ठेवलेली आहे, आमचूर पावडरही तिथेच ठेवलेला आहे, कस्तुरी मेथीही तिथेच ठेवलेली आहे, जेणेकरून वेळेवर स्वयंपाक करताना आपले हात घाण असतात आणि दुसऱ्या कॅबिनेटला हात लागणार नाही। तर अशा प्रकारे आपण आपला तिखट मिठाचा डब्बा ऑर्गनाइज करून ठेवू शकतो आणि तो तिथल्या तिथे असल्यामुळे प्रत्येक वस्तू स्वयंपाक करताना हँडी असते। त्याचबरोबर बेसिक जे भांडे असते ते देखील मी आजूबाजूच्या कॅबिनेट्समध्येच स्टोअर केलेले आहे। त्यामुळे काय होतं की आपल्याला एखादी चहा करायचा असो किंवा स्वयंपाक करायचा असो तर इतर कॅबिनेटला आपला हात लावत नाही। जे बेसिक कॅबिनेट असतात ना त्यांनाच हात लागतो, त्यामुळे किचनची कॅबिनेट्सही खराब होत नाही, किचनमध्ये पसारा होत नाही आणि प्रत्येक वस्तू ही वेळेवर मिळते। जरी चहा गाळायचा असला ना तर मी नेहमी ट्रेमध्येच कप ठेवते, कारण आपण डायरेक्टली तर कप नेणार नाही, सहसा ट्रेमध्येच नेतो। मग काय होतं की बरेचदा चहा जेव्हा आपण कपामध्ये गाळतो तर तो खाली सांडतो किंवा बरेचदा त्याचे डाग ना आपल्या ओट्यावर पडतात, मग त्यामुळे ओटा घाणेरडा होतो। तर नेहमी चहा वगैरे गाळायचा असला की कप पहिले ट्रेमध्ये ठेवायचे आणि नंतर चहा गाळायचा व त्यानंतर जी उरलेली पत्ती आहे ती त्या गाडणीमध्ये न ठेवता आपल्याला ती डस्टबिनमध्ये थ्रो करायची आहे, जेणेकरून जी गाडणी आहे ती लवकर खराब होणार नाही। तर या काही बेसिक सवयी आहे जी मला वाटते जर आपल्याला किचन ऑर्गनाइज करायचं असेल, ठेवायचं असेल, आपलं काम वाचवायचं असेल तर प्रत्येक गृहिणींनी लावायलाच हव्या। तर तुम्ही बघितलं असेल की आपल्या किचनमध्ये असे भरपूरसे कॅबिनेट असतात, त्याची जी वर्टिकल स्पेस असते, वरची जागा असते ती वाया जाते। मग अशा वेळेस तुम्ही DIY ऑर्गनायझर बनवा किंवा आजकाल मार्केटमध्ये त्यासाठी वर्टिकल ऑर्गनायझर उपलब्ध आहे ते विकत घेऊ शकता।
रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या ज्या बेसिक वस्तू असतात, बरेचदा काय करतो आपण वारंवार फ्रीज ओपन करतो, त्यामुळे लाईट बिलही जास्त येऊ शकतं. मग तुम्ही अशा प्रकारचे ऑर्गनायझर यूज करू शकता. हे प्लॅस्टिकचं ऑर्गनायझर तुम्ही भरपूरशा यूट्यूब व्हिडिओमध्ये बघितलं असेल, अगदी अफोर्डेबलही आहे. एकाच ऑर्गनायझरमध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या ज्या बेसिक वस्तू असतात ना त्या स्टोअर होतात. बरेचदा उरलेला कांदा किंवा टमाटर आपण एखाद्या वाटीमध्ये फ्रीजमध्ये ठेवतो आणि स्वयंपाकाच्या वेळी विसरून जातो. मग या वस्तू देखील स्टोअर करण्यासाठी या ऑर्गनायझरचा मला खूप जास्त उपयोग होतो. बरेचदा काय करतो आपण फालतू वस्तूमध्ये इन्व्हेस्ट करतो. मग असं छोटंसं अफोर्डेबल ऑर्गनायझर जर आपल्या किचनसाठी ठेवलं तर किचन नेहमी ऑर्गनाइज राहणार. या व्यतिरिक्त किचन ओट्यावर नेहमी आपण जेव्हा काम करतो ना तर कचरा डायरेक्ट ओट्यावर न टाकता अशा प्रकारचे एक कंटेनर ठेवा जे नेहमी त्या कचऱ्यासाठीच यूज करायचं आहे. त्यामुळे देखील किचन ओट्यावर पसारा होत नाही आणि वारंवार तुम्हाला किचनची डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. जर का तुम्हाला आपलं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवायचं असेल तर किचनला क्लीन करण्यासाठी ज्या बेसिक वस्तू लागतात ना त्या देखील एका ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवायला हव्यात. जसं पाहू शकता तुम्ही एका डब्यामध्ये मी पितांबरी पावडर ठेवलेलं आहे, एका याच्यामध्ये डिशवॉश लिक्विड आहे, जे कपडे धुवायचं पावडर असेल ते ठेवलं आहे, एक विम साबण ठेवलेली आहे, जेवढे स्क्रबर लागतात ते तिथे ठेवलेले आहे. 3-4 कोलिनच्या स्प्रे बॉटल तुम्ही बघितलं असेल, त्यात फक्त एक कोलिनची स्प्रे बॉटल आहे, बाकी DIY थोडे लिक्विड्स आहे ज्याचा वापर करूनच मी आपलं किचन नेहमी क्लीन करत असते. पण आजकाल ना इंस्टाग्रामवर वगैरे तुम्ही बघितलं असेल अर्बन वाईप किचन क्लीनर दाखवलं तर जास्त महागडं नाही आहे, त्यामुळे हे मी मागवून बघितलं तर मला हे युजफुल वाटलं. तर अशा प्रकारचे एखादी किचन क्लीनर देखील तुमच्या किचनमध्ये तुम्ही ठेवू शकता. जसं बरेचदा काय होतं की गॅसच्या वरचा एरिया आहे त्यावर तेलाचे डाग लागतात. आता माझ्या किचनमध्ये चिमणी असल्यावर देखील असे छोटे तेलाचे डाग लागलेले आहे. मग असे डाग क्लीन करण्यासाठी या लिक्विडचा उपयोग करू शकता. फक्त 10 मिनिटे हा जो लिक्विड आहे तुम्हाला त्या वस्तूवर स्प्रे करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्क्रबरने हलक्या हाताने घासायचं आहे. तुम्ही नुसतं कापडाने वगैरे वाईप कराल तर रिमूव्ह होणार असं होत नाही. तुम्ही इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जसं स्प्रे टाकतात तसं 10 मिनिटांनी रिमूव्ह होतं. असं होत नाही, थोडंसं तुम्हाला स्क्रब करावं लागतं. खूप जास्त रगडायची गरज येत नाही. हलक्या हाताने जरी तुम्ही स्क्रबर फिरवलं किंवा ताराची घासणी जरी फिरवली तरी या लिक्विडने तुमची भांडी किंवा तेलाची वगैरे डाग असतात ना ते इझिली निघतात. तर मला तरी वाटते की अशा प्रकारचं एक किचन क्लीनर आपल्या किचनमध्ये असायला हवं. तर मैत्रिणींनो, या होत्या काही किचन ऑर्गनायझेशन आयडिया ज्याचा वापर करून आपण आपल्या छोट्याशा किचनला अगदी चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करू शकू आणि नेहमी नीटनेटके ठेवू शकू. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.